एक गाव एक लग्न तिथी अशी परंपरा एका गावामध्ये गेल्या 28 वर्षांपासून पाळली जाते। गावामधल्या गरीब असो वा श्रीमंत किंवा कोणत्याही जातीचा, गावातील ज्यांचे विवाह वर्षभरामध्ये जुळतात अशा सर्वांचं लग्न एकाच दिवशी एकाच मांडवात थाटात लावून दिलं जातं। पाहूया या गावातला हा अनोखा विवाह सोहळा। नांदेड जिल्ह्यातील कोंढा या गावात एकाच मांडवात 15 जोडप्यांचं लग्न लागतंय। या गावानं गेल्या 28 वर्षापासून एक गाव एक लग्न तिथी ही परंपरा जोपासली आहे। एकाच मंडपात एकाच दिवशी एकाच वेळेस इथं गावातल्या मुला मुलींचं लग्न लावलं जातं। विशेष म्हणजे गावातल्या सर्व धर्मीयांचं लग्न या सामूहिक विवाह सोहळ्यातच लावलं जातं। यंदा या सोहळ्यात आत्महत्या केलेल्या 3 शेतकऱ्यांच्या मुलींचंही लग्न लावण्यात आलं। गरीब असो की श्रीमंत, नेता असो की मजूर, गावातल्या प्रत्येकाला सामूहिक विवाह सोहळ्यातच लग्न लावणं बंधनकारक आहे। यासाठी गावातल्या मुला मुलींची सोयरीक जुळवतानाच पाहुण्यांना सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावण्याची अट घातली जाते। त्यानंतर सर्व गावकरी एकत्र बसून लग्नाचा तिथी ठरवतात आणि या सोहळ्यासाठी संपूर्ण गाव कामाला लागतं। लग्न ज्याच्या घरी आहे त्याला इकडचं कुठलंच काम आम्ही सांगत नाही किंवा ते करत नाही, गावकरी करतात, सगळे करतात आणि त्या कामाचा त्या नवरदेव नवरीच्या आईवडिलांना घरच्या कुटुंबाला अजिबात नसतो। ज्यांनी 4,000 दिले त्याचंही लग्न तेवढ्या थाटानं पार पडतंय, ज्यांनी 60,000 दिले त्याचंही लग्न तेवढ्या थाटाने पार पडतंय। 28 वर्षापासूनची ही परंपरा जी आमच्या वडिलांनी सुरू केली, तोच वारसा आमची पिढीसुद्धा आणि येणारी पिढीसुद्धा तोच वारसा यापुढे सुद्धा चालू ठेवत आहे। या सोहळ्यासाठी गावातील सर्वच जण आर्थिक मदत करतात। विशेष म्हणजे ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांना कोणतंही काम करावं लागत नाही। सोहळ्यासाठी नेमलेले तरुणच सर्व कामं करतात। या विवाह सोहळ्याचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं केलं जातं। या सोहळ्यात विवाह झाल्यामुळे वेळ, पैसा साऱ्याचीच बचत होतीये। शिवाय गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळतो। मंदीसारखे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, या विषयावरती सध्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून लोकांनी यासारखा सामूहिक विवाह सोहळा साजरा करणं ही आजच्या काळाची गरज आहे। या विवाह सोहळ्यामध्ये माझं लग्न होत आहे, त्यामुळे मला खुशीच वाटते, कारण कमीत कमी पैशामध्ये लग्न होऊ शकतं आणि त्यामुळे जाती प्रथा पण कमी होऊ शकते। त्यामुळे सगळ्यांनी असा सामूहिक विवाह करावा असं मला वाटतं। एका उत्सवाप्रमाणे दरवर्षी कोंढेकर हा सामूहिक विवाह साजरा करतात। लग्न सोहळ्यावर वाढता खर्च, आर्थिक विवंचनेत असलेली कुटुंब यांच्यासाठी हा लग्न सोहळा म्हणजे गावकीचा आधारच। गेल्या 28 वर्षापासून कोंढा या गावानं जपलेली एक गाव एक तिथी ही सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा निश्चितच इतर गावांसाठी अनुकरणीय आहे। सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।